मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात हार नारळ बंदी घालण्यात आली आहे, तर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। भाविकांना सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलंय, तर सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार नारळ बंदी करण्यात आली आहे। भारत पाकिस्तानात सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जाते आणि याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरानं मोठा निर्णय घेतलाय। मंदिर प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे। या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। भाविकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। मंदिरात हार नारळाला बंदी घालण्यात आली आहे। तर या सगळ्यावर भक्तांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। सिद्धिविनायक मंदिराला मोठा धोका अतिरेक्यांपासून आहे। त्यामुळे जेव्हा असे काही इनपुट्स येतात त्यानंतर ही मंदिरातली सुरक्षा व्यवस्था कडक असतेच, पण आणखी त्यामध्ये आपण सतर्कता कशी आणू शकतो या दृष्टीने आपण काम करत असतो। हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगला विश्वासाने घेतलेला आहे आणि प्रशासनाने आता सध्याची परिस्थिती निवळल्यावर परत ते चालू होईल। मला असं वाटतं की हे सगळे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, त्याच्याने आपण सगळे जेवढे पण भाविक येतात इथे त्यांचं जे दर्शन आहे ते एकदम सुरळीत झालं पाहिजे, म्हणून आपण पण तेवढं फॉलो केलं पाहिजे आणि त्यांना सहकार्य केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। नाही, हा निर्णय खरंच एकदमच हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे तो खूपच स्तुतिपात्र आहे। कारण आता हे जे आपल्या देशाची कंडिशन चालू आहे त्यात आपण कोणाला म्हणजे सांगू नाही शकत की कसल्या रूपात काही येऊ शकतं हे आपलं म्हणतात संकट। तर हा जो निर्णय केला तो खरंच खूपच छान केलेला आहे। निर्णयाकडे ठीक आहे, कारण नारळबंदीसाठी बंद केलं, काही देशासाठी आपल्या संरक्षणासाठी आपल्या सध्या तात्पुरतं कितीपर्यंत बंद करतील ते माहिती नाही, पण नारळवरती बंदी आणलेली आहे आपल्या या मंदिर शहरामध्ये सुरक्षितेसाठी।